नमस्कार मित्रांनो. डायनासोर परत येणार का? हा एक मोठा प्रश्न आहे. आता मी असं का म्हणतोय? कारण 1993 मध्ये पहिल्यांदा जुरासिक पार्क नावाची एक मूवी आली. या मूवीमध्ये त्या काळी लोकांनी लिटरली डायनासोर्स पडद्यावरती बघितले. त्यानंतर डायनासोरच्या अनुषंगानं अनेक जुरासिक पार्कच्या सिरीज आल्या आणि या वर्षी देखील जुरासिक पार्कचा एक नवीन मूवी रिलीज होत आहे. आता ही माहिती मी का सांगतो आहे? कारण काही दिवसापूर्वी म्हणजे 8 एप्रिल 2025 रोजी अमेरिकेमधली एक कंपनी आहे बघा, त्याचं नाव आहे कोलोजल बायोसायन्स. ह्या कोलोजल बायोसायन्स या नावाच्या कंपनीने एक मोठी अनाउन्समेंट केली बघा. त्यांची अनाउन्समेंट आपण जर बघितली त्यांनी सांगितलं की प्राचीन काळी जी डायर वुल्फ नावाची जी प्रजाती होती, म्हणजे आपण जंगलामध्ये जी लांडगे असतात त्यांची जी प्रजाती आहे, ती प्रजाती आम्ही आता पुनर्जीवित केलेली आहे. त्याला त्यांनी नाव दिलं डी एक्सटिंक्शन. म्हणजे आपण आता बोर्डवरती बघितलं तर डायर वुल्फचे जे काय 2 पपीज आहेत, या पपींचा जन्म मागच्या वर्षी 1 ऑक्टोबर 2024 रोजी झाला. त्यानंतर पुन्हा एका पपीचा जन्म हा साधारणपणे जानेवारी 2025 मध्ये झाला. आता आपण ही माहिती जी बघत आहोत, ही माहिती बघत असताना हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की जगभरामधली ही जी काही कंपनी आहे, ज्याचं नाव आहे कोलोजल बायोसायन्स, ही कंपनी ह्या ॲनिमलच्या स्पेसिस का तयार करत आहे, जे ऑलरेडी विलुप्त झालेल्या आहेत. आपण डायर वुल्फच्या बाबतीमध्ये जर विशेष माहिती बघितली तर साधारणपणे 12,500 वर्षापूर्वी आत्ताच्या लांडग्यांपेक्षाही मोठ्या आकाराचे लांडगे अमेरिकेमध्ये अस्तित्वामध्ये होते, जंगलामध्ये अस्तित्वामध्ये होते. परंतु त्या काळामध्ये माणसांपासून निर्माण झालेला धोका, पर्यावरणातले काही बदल असतील, त्यामुळे ती लांडग्यांची जात जी आहे, ती प्रजाती जी आहे, ती नामशेष पावली. आणि काही वर्षांपूर्वी त्यांचे जे काय सांगाडे आहेत ते अमेरिकेमध्ये सापडले आणि या सांगाड्यांच्या साह्यानं या कोलोजल बायोसायन्स कंपनीने DNA सॅम्पल्स हे कलेक्ट केले आणि ह्या DNA सॅम्पलचा उपयोग करून त्यांनी डिअर वुल्फ किंवा डायर वुल्फ आपण ज्याला म्हणतो, त्यांच्या निर्मितीसाठी त्यांना यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आपण जर माहिती बघितली ह्या टेक्नॉलॉजीची तर आपण काही मुद्दे या ठिकाणी आता डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर गेम ऑफ थ्रोन्स मधली आपण एक थीम बघणार आहोत. गेम ऑफ थ्रोन्स मधल्या काळामध्ये एक वेब सिरीज आली. या वेब सिरीज मध्ये काही कॅरेक्टर्स होते बघा. त्या कॅरेक्टरच्या अनुषंगानं त्यावेळी सायंटिस्ट लोकांना एक संकल्पना सुचली की ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हे जे वुल्फ आहेत, जंगलामध्ये राहणारे हिंसक आपण ज्याला म्हणू शकतो, त्यांचं पुन्हा एकदा रिवायवल किंवा डी एक्सटेन्शन त्यांना करता येऊ शकतं का, अशा प्रकारची एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि हळूहळू त्या दिशेने प्रगती ही व्हायला सुरुवात झाली. आपण जर बघितलं तर यामध्ये डायर वुल्फची जे काय निर्मिती आहे किंवा डी एक्सटिंक्शन जे आहे, पुनरुत्थान जे आहे, ते कशा पद्धतीने करता येईल तर काही स्टेप्स या ठिकाणी दिले बघा. सर्वप्रथम डायर वुल्फ जे आहेत त्यांचे आपल्याला काही सॅम्पल्स कलेक्ट करणं गरजेचं असतं. म्हणजे जे सॅम्पल्स आपल्याला ते जुन्या पद्धतीचे जे काही हाडं असतील किंवा काही जुने सॅम्पल्स असतील, त्यामध्ये कवटी असेल, दात असेल, या सॅम्पल्स पासून सायंटिस्ट लोकांनी हे DNA सॅम्पल्स कलेक्ट केले. त्याचबरोबर ज्या सॅम्पलची स्थिती चांगली आहे ते सॅम्पल त्यांनी सिलेक्ट केले आणि त्या अनुषंगाने त्याचं विश्लेषण करून त्याचा एक जनुकीय नकाशा तयार केला. त्याला आपण जिनोम असं म्हणतो. म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये समजा आपल्याला डायर वुल्फ तयार करायचे असतील तर एक चांगल्या प्रकारचा जिनोम आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि तोच या कंपनीने त्या ठिकाणी कलेक्ट केला. त्याचबरोबर त्यांनी या डायर वुल्फचे जे जवळचे नातेवाईक आहेत, म्हणजे आत्ताचे जे ग्रे वुल्फ आहेत, ह्या ग्रे वुल्फच्या DNA सॅम्पल बरोबर त्या काळामधल्या डायर वुल्फचा सॅम्पल मॅच केला. बरेचसे गुणधर्म त्यामध्ये मॅच झाले आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्याला डायर वुल्फ जर क्रिएट करायचा असेल, निर्माण करायचा असेल, तर आपल्याला ह्या ग्रे वुल्फचा देखील सॅम्पल जो आहे DNAचा, त्याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी उपयोग करू शकतो. म्हणजे पहिले 2 टप्पे जे आहेत या टेक्नॉलॉजी मधले, हे 2 टप्पे त्यांनी पार पाडले. पहिला म्हणजे तो ज्यामध्ये आपण DNA सॅम्पल गोळा करणे आणि दुसरा म्हणजे जे जवळचे नातेवाईक आहेत त्या डायर वुल्फचे, त्यांची निवड करणे, ज्यामध्ये ग्रे वुल्फ जे आहे त्याचं आपण नाव या मागाशी डिस्कस केलं. तर पुढच्या पद्धतीमध्ये जिनोम एडिटिंग येते बघा, ज्यामध्ये आपण क्रिस्पर टेक्नॉलॉजी वापरतो. या क्रिस्पर टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं जातं तर जे ग्रे वुल्फचे DNA आहेत त्यामध्ये डायर वुल्फचे जनुकीय गुणधर्म आपण काय करतो, घालतो आणि एक त्या पद्धतीत डायर वुल्फचा एक टाईप आपण त्या ठिकाणी निर्माण करतो. थोडक्यात काय तर आपण एक
एक प्रकारचा एक आयडियल टाईप जो निर्माण केला, ज्यामध्ये अगोदरचे काही गुणधर्म असतील डिअर वुल्फचे आणि त्याचबरोबर ग्रे वुल्फचे काही गुणधर्म असू शकतील. त्याच पद्धतीने आता हे जे काही डीएनए सॅम्पल जे क्रिएट झालेत आता नव्याने, जे एडिटेड व्हर्जन आहे, हे आपण आता काय केलं, ज्या ग्रे वुल्फचे जे मादा आहेत त्यांच्यामध्ये आपण ते इन्सर्ट केले, सरोगसी अचीव केली आणि त्यानंतर मग आपण त्या डिअर वुल्फच्या पपीजला जन्म दिला. थोडक्यात काय तर जे काय विलुप्त झालेल्या प्रजाती आहेत, एक्सटिंक्ट झालेल्या प्रजाती आहेत, त्या भविष्य काळामध्ये जर आपल्याला पुन्हा निर्माण करायच्या असतील तर अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आपल्याला या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. आता ही कलोजल बायोसायन्स कंपनी जी आहे, ही कंपनी काय इथेच थांबणार नाही. या कंपनी ठरवलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आतापर्यंत या इतिहासामध्ये ज्या प्रजाती विलुप्त झालेल्या आहेत त्यांचा आपल्याला पुन्हा एकदा त्यांना जिवंत करायचं आहे आणि त्या पुन्हा एकदा पृथ्वीवर तलावरती आपल्याला या ठिकाणी आणायचे आहेत. त्यांचं पुढचं टार्गेट जे आहे ते मॅमोथ नावाचा जो ॲनिमल जो एक्सटिंक्ट झाला, वुली मॅमोथ, तो सुद्धा पुन्हा एकदा जिवंत करणे हे त्यांचं टार्गेट असणार आहे. साधारणपणे 2028 पर्यंत ते त्याला पुनर्जीवित करतील असं त्या कंपनीला वाटतं. त्या अनुषंगानं तो एकदा ॲनिमल रिजनरेट झाला किंवा रिक्रिएट झाला तर त्या ॲनिमलला आर्किटिक किंवा टुंड्रा प्रदेशामध्ये आपण जर इंट्रोड्यूस केलं तर त्या ठिकाणचं जे काय आईस मेल्ट होत आहे त्याच्यावरती एक चांगला पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो आणि आईस मेल्ट होण्याची प्रक्रिया जी आहे ती कमी होऊ शकते. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर हे जे काही आपण आपल्या स्क्रीनवर बघतो आहोत, अशा काही प्राण्यांच्या व्हरायटी आहेत या एक्सटिंक्ट झाल्या आहेत, त्या सुद्धा भविष्य काळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जिवंत करता येऊ शकतील. आता ही जरी टेक्नॉलॉजी आपण आता बघितली आणि डिअर वुल्फचा आपण प्रकार या ठिकाणी बघितला तरी याबद्दल काही सिरियस क्वेश्चन हे तयार होतात, त्याला आपण इथिकल क्वेश्चन असं म्हणतो, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर असे जर ॲनिमल आपण जर निर्माण करायला लागलो नव्याने तर येणाऱ्या काळामध्ये पृथ्वी जी आहे आपली ही धोकादायक तर बनणार नाही ना, ज्यामध्ये इतर प्राण्यांना धोका निर्माण होणार नाही ना, कारण हे जे प्राणी एक्सटिंक्ट झाले हे निसर्गाच्या प्रोसेसमधून एक्सटिंक्ट झाले होते. त्यामुळं त्यांना पुन्हा जीवित करणं म्हणजे एका प्रकारे निसर्गावरती अन्याय करण्यासारखं आहे का, याबद्दल देखील चर्चा होणं गरजेचं आहे. ऑलरेडी हा शोध जेव्हापासून लागला किंवा हे डिअर वुल्फ जेव्हापासून जन्माला आलेत तेव्हापासून जगभरामधले जे प्राणीशास्त्रज्ञ आहे त्यांच्यामध्ये अशी एक चर्चा आहे की आपण जे आता ॲनिमल पुन्हा एकदा निर्माण करतो आहोत, जे ॲनिमल ऑलरेडी निसर्गाच्या प्रक्रियेमधनं एक्सटिंक्ट झाले होते, या केसमध्ये आपण निसर्गाची प्रक्रिया पुन्हा उलट्याने राबवतो आहे की काय, त्यामुळे निसर्गाला भविष्य काळामध्ये धोका निर्माण होतो की काय अशी शंका या सायंटिस्टच्या मनामध्ये निर्माण होते. त्याचबरोबर कोलोझल कंपनीचं आपण जर मत बघितलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे ॲनिमल एक्सटिंक्ट झाले त्याची काही कारणं होती, त्या बऱ्याच कारणाला मनुष्य देखील जबाबदार होता. आता मनुष्याची जबाबदारी आहे की यांनी हे ॲनिमल पुन्हा काय करावे तर पुन्हा एकदा पृथ्वीवरती आणावे, त्यांचं डिएक्सटिंक्शन करावं. याबद्दल या दोन्ही मतप्रवाहाबद्दल तुम्हाला काय वाटतं, नक्कीच तुम्ही या मुद्द्याबद्दल आपलं मत आपण कॉमेंटमध्ये टाईप करा. तोपर्यंत धन्यवाद.